पिंपळगाव खडकी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालयाने इयत्ता 7वीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा धडाडीचा विद्यार्थी संस्कार किरण लायगुडे यांनी 274 गुण मिळवून संपूर्ण राज्य गुणवत्ता यादीत 13वा क्रमांक पटकावला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी. फापाले यांनी दिलेल्या माहितीनुसार या परीक्षेला विद्यालयातून एकूण 43 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी तब्बल 41 विद्यार्थी पात्र ठरले असून 16 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिष्यवृत्ती मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. राज्य गुणवत्ता यादीत 13वा आलेला संस्कार लायगुडे याच्यासोबतच शाळेतील इतरही अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांची कमाई केली आहे. इशिता विकास पोखरकर 270 गुण, आर्यन गणेश लोखंडे 258 गुण, मुग्धा हेमंत राजगुरू 258 गुण, नमस्वी तुषार गोरडे 256 गुण, ईश्वरी राहुल राक्षे 252 गुण, आराध्या सचिन पडवळ 248 गुण, पूर्वा संतोष शिंदे 248 गुण, समर्थ राजे विजय बानखेले 246 गुण, दिव्या दत्ता इंदोरे व रुद्रव विठ्ठल पोखरकर प्रत्येकी 240 गुण, श्रेयस विजय पोखरकर 238 गुण, रिद्धिमा प्रदीप आवटे व वरद समीर हिंगे प्रत्येकी 236 गुण, आदिती शांताराम बांगर 234 गुण, समर्थ प्रकाश आवटे 230 गुण. या सर्व विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशामागे मार्गदर्शक शिक्षक विजया लायगुडे, नीता आवटे, सुमती राजगुरू आणि सुभाष बांगर यांचे अथक परिश्रम लाभले आहेत. या घवघवीत यशाबद्दल श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.पी. फापाले यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव टेमकर यांनी केले. शाळा समितीचे सदस्य, शालेय व्यवस्थापन व विकास समिती, पालक शिक्षक संघ, विविध शालेय समित्यांचे सदस्य आणि माजी विद्यार्थी संघाने या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. आमच्या संपूर्ण टीमकडून श्रीराम विद्यालयाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आणि या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि भावी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी संस्कार किरण लायगुडे, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 7वीमध्ये 274 मार्क्स मिळवून मी राज्य गुणवत्ता यादीमध्ये 13वा क्रमांक मिळवला. मला मार्गदर्शन करणाऱ्या सौ लायगुडे मॅडम, सौ राजगुरू मॅडम आणि श्रीमती औटे मॅडम आणि श्री बांगर सर यांच्या मार्गदर्शनामुळे मला एवढे मार्क्स पडणं शक्य झाले. तसेच ह्या सर्व शिक्षकांनी सुट्टीच्या दिवशी सुद्धा येऊन आमचे तास घेतले. सुट्ट्यांच्या दिवशी सुद्धा जादा तास घेऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. आमच्या साधारणतः 54-55 सराव झाल्या. या सरावांमध्ये देखील आमचे चुकणारे प्रश्न वगैरे यावरती सुद्धा शिक्षकांनी भर दिला आणि तसेच घरी सुद्धा सर्व मुलांनी अभ्यास केला आणि या सर्वांच्या कष्टामुळेच आमच्या शाळेला एवढं यश मिळालं. मी सकाळी साधारणतः 6 वाजता उठून 1 तास 1.5 तास वाचन करायचो. त्यानंतर माझ्या डेली रुटीनप्रमाणे मी आवरून शाळेमध्ये आल्यानंतर पुन्हा आमचा सर्व शिक्षक पेपर असेल, शिक्षक सराव असतील किंवा त्यामध्ये चुकलेले प्रश्न जो काही आमचं शिक्षक शिकवतील ते मार्गदर्शन घेऊन आम्ही पुन्हा संध्याकाळी जादा तास वगैरे असले तरी पण संध्याकाळी 5-5:30 पर्यंत घरी आलं तर घरी आल्यानंतर देखील वाचन किंवा जो काही अभ्यास दिलेला असेल शिक्षकांनी तो अभ्यास करणे आणि तेवढं सगळं झाल्यानंतर साधारणतः 10 वाजेपर्यंत किंवा त्याच्या पुढे पण कधीतरी वाचन करणं असेल किंवा पाठांतर करणं असेल, मराठीचं इंग्लिशचं पाठांतर, गणिताची गणितं सोडवणे, बुद्धिमत्तेचं सुद्धा काही सूत्र असतील ती पाठ करणे, हा सर्व अभ्यास मी केला. सर्वांना माझा नमस्कार. मी नमस्कार तुषार गोंडे. मी या शिक्षण संस्थेचे श्रीराम विद्यालय या शाळेमध्ये आत्ता इयत्ता 8वीचे शिक्षण घेत आहे. मी इयत्ता 7वीत असताना इयत्ता 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. या परीक्षेमध्ये मी 256 गुणांनी शिष्यवृत्तीधारी झाले आहेत. माझ्याप्रमाणे इतर 15 मुले शिष्यवृत्तीधारी झालेले आहेत. आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सौ लायगुडे मॅडम, सौ औटे मॅडम, सौ राजगुरू मॅडम व श्री टेमकर सर यांनी आम्हाला मराठी, इंग्लिश, गणित व बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री फाकाळे सर यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने खूप
खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन आम्हाला आमच्या विद्यार्थी अवस्थेमध्ये चांगल्याच पद्धतीने अविस्मरणीय राहील अशी मी सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षा करते. आमच्या शाळेचं हे यश अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळवलेलं आहे. याचा मला अत्यंत चांगल्या पद्धतीने आनंद आहे आणि हे जे आम्हाला सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केलेले आहे हे आम्हाला पुढे येणाऱ्या आमच्या परीक्षा जसे की NMMS, ऑलिम्पियड ह्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत आम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. धन्यवाद. मी आर्यमनी शिवकुंडे. मी शिराळी शिक्षण श्रीराम विद्यालय प्रगाव पेठ या शाळेत शिकतो. मला सातवीच्या स्कॉलरशिपमध्ये 958 मार्क्स मिळाले व माझ्यासाठी अजून 15 मुलं सुद्धा आहेत आणि माझ्या वर्गातला एक मुलगा तो राज्यात 13वा सुद्धा आला आहे. आणि मला शिकवणारे सौ राजवीर मॅडम, सौ आवटे मॅडम, सौ राजवीर मॅडम आणि श्री बांगरे सर व श्री पापळे सर यांच्या निमित्तानेच मला हे मार्ग मिळाले. धन्यवाद. नमस्कार, मी पापाळे की मुख्याध्यापक श्रीराम विद्यालय पिंपळगाव. प्रथमतः तुम्ही आमचं यश ऐकून या ठिकाणी आमची दखल घेतली याबद्दल तुमच्याचे अनेक सर्व तुमचं आम्ही आमच्या विद्यालयाच्या वतीने रयत शिक्षण समितीच्या वतीने आंदोलन करतो. हे आमची सर्व दिसते आमची सर्व टीम आहे. या यशामध्ये आमच्या सर्व टीमचा हा वाटा आहे. तिकडनं सुरुवात केली तर ते टेंकर सर्व आहेत. NAV सुरुवात करून आहेत. NAVला सुद्धा गेल्या 2 वर्षापासून या विद्यालयाचं उत्तम असं यश आहे. त्यानंतर आहे तिथे बांगल सर म्हणून आहे. बांगल सर आता MSc असून या विद्यालयामध्ये चांगलं काम करतात. त्यानंतर जे आहे ते कोकणकर सर त्यांची आता गेल्या स्कॉलरशिपला प्राथमिक काम ही सर्व तुम्हाला विशेष मुलं दिसतात. सर्व मुलं वेगवेगळी उभं करणं शक्य नाही. यामध्ये NAVची मुलं राहिली, RTHच्या याच्यामध्ये समजता आहे. चित्रकलेची तर आमची वेगवेगळी जागाच होणार नाही. ड्रॉइंगच्या परीक्षेला मुलं आहेत तिकडनं पाहिलं तर खर्च करणारे आपल्याला आमच्यात आहेत. या ठिकाणी अत्यंत कमी मानधनावर शिक्षक कमी असल्यावर काम करतात. उत्कृष्ट काम असल्यामुळे सर्व त्यांना आपण घेतलं. त्यानंतर आमच्याच आहे संगणक संवर्धन. त्यानंतर ते आहेत राजवीर मॅडम. आता मी सांगितलं ड्रॉइंगचं काम करतात आणि ड्रॉइंगचं इंटरव्ह्यू आणि निमंत्रित परीक्षेत दरवर्षी चांगल्या प्रकारची मुलं येतात. त्यानंतर आहेत ते आचार्य मॅडम अत्यंत टेक्निकली आपण त्यांना बोलूया. आणि स्काउट गाईड हा त्यांच्याकडे असून स्काउट गाईडच्या माध्यमातून अगदी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा काही मुलं स्काउट गाईडच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेली आहेत. त्यामध्ये त्यांचा तो सहभाग आहे. त्यामध्ये राजवीर मॅडम जे आहेत. नंतर त्या आहेत आवटे मॅडम. RTS नावाची जी परीक्षा असते रयत शिक्षण संस्थेमध्ये अगदी MPSC UPSCच्या धर्तीवर मुलं तयार व्हावी अशा प्रकारची काठिण्य पातळी असलेली जी परीक्षा आहे ती RTS रयत ॲडमिनिस्ट्रेशन नावाची. त्या परीक्षेमध्ये गेल्या वर्षी 5 यावर्षी 6 अशी मुलं म्हणजे यशाचा हा अनेक सतत वाढता आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वतीने त्या मुलांना स्कॉलरशिप दिली जाते. आणि विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे RTS मध्ये 6 मुलं जी आहेत त्याचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण संस्थेमध्ये 200 मुलं साधारणपणे पूर्ण रयत शिक्षण संस्थेत बसली आणि त्याच्यामध्ये पिंपळगावच्या श्रीराम विद्यालयाची 6 मुलं आलेली आहेत. हा अतिशय म्हणजे वाटण्याची गोष्ट आहे. आणि ही सर्व यशस्वी मुलं त्यानंतर दिसत आहेत. तुम्ही आता ज्यांची बाईक घेतली तर लायब्ररीला 16 मुलं 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये आहे. खरं तर मेरिट हाय गेले नाही तर आमचा हा आकडा 21-22च्या आसपासचा हा आकडा असता. आणि विशेष यश म्हणजे संस्कार लायब्ररी हा राज्य यादीमध्ये 13ला आलेला आहे. 16 मुलं एका शाळेची म्हणजे बसलेली संख्या 43 वर्षी 41 पास झाली. 41 स्कॉलरशिप शिष्यवृत्ती झाली आहे. जर रेशिओ पाहिला तर हा महाराष्ट्रामध्ये अगदी बोटावर मोठ्या शाळांचा असेल किंवा नसेल सुद्धा. आणि हे सर्व टीम वर्क आहे. त्या टीमचं सर्व हे काम आहे. टीम मुख्याध्यापक काय करू शकत नाही किंवा एकटं तुम्ही काय करू शकत नाही. गावाची साथ बऱ्यापैकी आम्हाला यापुढे मिळते आहे. आपण गावकऱ्यांना अनेक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतो. तुमच्यासाठी करून ते शाळेत आता पाहू लागेल त्याचाही तो परिपाक बनावा लागेल. पालकांचे चांगल्या प्रकारचे लक्ष आहे. पालकांचे मेळावे आणि बैठक वगैरे घेत असतो आणि पालक शिक्षक आणि विद्यार्थी मिळून हे सगळं यश येते. ही यशाचा आलेख असाच यापुढे वाढता राहील. गावकऱ्यांचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं अशा प्रकारे तुम्हाला सहकार्य लाभलं तर निश्चित प्रकारे ही शाळा अधिक उंचीवर भौतिक विकास असेल, गुणवत्ता असेल, इतर सर्व गोष्टींमध्ये ही शाळा महाराष्ट्रामध्ये अधिक नावारूपाला आणण्याचा माझा मनोदय आहे. धन्यवाद. मी केशव टेमकर
रयत शिक्षण संस्थेच्या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या शाखेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. प्रथमतः या शाळेचा गौरवशाली इतिहास या चॅनेलच्या माध्यमातून समाजापर्यंत जातोय. ते मनस्वी न्यूज चॅनेल, त्यांची सर्व टीम असेल, गावकरी वृत्तपत्र असेल, त्यांची सर्व टीम, या सर्वांचा मनापासून आभार मानतो. कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातं आणि समाजामध्ये घडणाऱ्या ज्या ज्या चांगल्या बाबी आहेत त्या निश्चितपणे लोकांपर्यंत जाव्या या भावनेनं या ठिकाणी हा न्यूज चॅनल काम करतोय. वास्तविक पाहता रयत शिक्षण संस्थेचं श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी आणि स्पर्धा परीक्षा हे एक वेगळं गणित निर्माण झालेलं आहे. रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम भागामध्ये हे विद्यालय जे आहे ते एक रोल मॉडेल म्हणून ठरत आहे. कारण आताच आमचे मुख्याध्यापक आदरणीय फापाळे सरांनी ज्या पद्धतीने वर्णन केलं त्याच्यामध्ये आरटीएस परीक्षा असेल, कर्मवीर विद्या प्रबोधिनीची परीक्षा असेल, त्याच्याबरोबर शासकीय एलिमेंटरीची इंटरमिजिएटची परीक्षा असेल, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा असेल, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकाच्या साठी असणारी NMS परीक्षा असेल, त्याचबरोबर आता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लागला. संपूर्ण राज्यामध्ये देखील एक ऐतिहासिक निकाल या शिष्यवृत्ती परीक्षेचा म्हणावा लागेल. कारण माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 8 विद्यार्थी ते गुणवंत यादीमध्ये शिष्यवृत्ती झालेले आहेत. त्याच्यामध्ये आमचे सहकारी आदरणीय पोखरकर सर आणि त्यांच्या सर्व टीमने त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. सातत्याने पालकांचं देखील मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य लाभत होतं. त्याचबरोबर 7वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि संपूर्ण राज्यामध्ये संस्कार विजया किरण लायगुडे नावाचा विद्यार्थी आहे, तो संपूर्ण राज्यामध्ये 13वा त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्याचबरोबर या शाळेमध्ये ज्यावेळेला 43 विद्यार्थी प्रवेश झाले, 41 विद्यार्थी पात्र झाले, त्याच्यापैकी 16 विद्यार्थी जे आहेत ते शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत आणि म्हणून हा ऐतिहासिक निकाल आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांच्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने NMS परीक्षा जी घेतली जाते त्याच्यामध्ये देखील ऐतिहासिक निकाल जो आहे त्याच्यामध्ये 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्या 10 विद्यार्थ्यांना दरवर्षी 12,000 रुपयाप्रमाणे जवळजवळ 4,80,000 रुपयाची शिष्यवृत्ती पुढील 4 वर्षामध्ये मिळणार आहे. म्हणून अशा पद्धतीचा हा निकाल जो आलेला आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांचं मार्गदर्शन आहे, सर्वांची आपण माहिती घेतली. परंतु खऱ्या अर्थानं माझ्या रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम भागामध्ये आमचे विभागीय अधिकारी आदरणीय संजयजी मोहिते साहेब असतील, त्याचबरोबर सहाय्यक विभागीय अधिकारी आदरणीय दत्तात्रय गायकवाड साहेब असतील, यांचं देखील सातत्याने मार्गदर्शन आहे. कारण हे विद्यार्थ्यांना यश मिळत असताना वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण शिबिरं जी आहेत ते रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम भागाच्या माध्यमातून विभागामध्ये राबवली गेली. त्याचं मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी मिळालं, ते आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे हे उत्तुंग यश दिसते. वास्तविक पाहता शिक्षकांच्या बरोबर या पिंपळगावचे जे ग्रामस्थ आहेत, त्याचबरोबर या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आहेत, त्यांचं देखील वेळोवेळी सहकार्य लाभलं. मग माझी स्थानिक स्कूल कमिटी असेल, शालेय व्यवस्थापन समिती असेल, वेगवेगळ्या समिती असेल, त्या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि विद्यार्थ्यांनी आतोनात कष्ट घेतलेले आहेत. कारण सुट्टीच्या दिवशी देखील या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या तासिका सुरू होत्या. अगदी एका बाजूला पिंपळगावची गावची यात्रा जरी होती तरी त्या दिवशी देखील अगदी सकाळी 9 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तासिका सुरू होत्या आणि त्याच्यामुळे हे यश आपल्या सर्वांना दिसतंय. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की एका बाजूला घटत चालणारी पटसंख्या जी आहे शाळेची घटतो, परंतु मला सांगायला आनंद वाटतो की या श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकीमध्ये या स्पर्धा परीक्षेचं यश पाहता या शैक्षणिक वर्षामध्ये 72 विद्यार्थी नव्याने या शाळेमध्ये पटसंख्येमध्ये अधिकची वाढ त्यांची झालेली आहे. 392 पटसंख्या झाली. निश्चितपणे हे यश जे आहे ते कौतुकास्पद आहे. जसं शिक्षकांचं मार्गदर्शन ते विद्यार्थ्यांचे कष्ट आहे, ते विद्यार्थी निश्चितच आपल्या जीवनामध्ये भावी जीवनामध्ये या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वाटचाल करतील आणि येणारे जे विद्यार्थी आहेत येणाऱ्या पिढीला देखील हा निकाल दिशादर्शक ठरेल असंच मला या ठिकाणी वाटतं. सर्वांचा मनापासून आभार. जय हिंद, जय कर्मवीर. मॅडम, शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळाले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेमध्ये काम करताना शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्याचा मनस्वी आनंद आहे आणि त्याचंच आज आपल्याला या ठिकाणी 16 विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती मिळाली त्या यशाच्या रूपात आम्ही हा सगळेजण आनंद व्यक्त करत आहोत. एकूण शिष्यवृत्तीला 43 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व उत्तीर्ण झालेल्या 41 विद्यार्थ्यांपैकी 16 विद्यार्थी हे शिष्यवृत्ती धारक ठरलेले आहेत. या 16 विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी हा राज्य गुणवत्ता यादीत 13व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आणि इतर विद्यार्थी हे जिल्हा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झालेले आहेत.